पण मतं देऊन ज्यांना मोठं केलं तेच आज आपल्या जीवावर उठलेत आणि डोक्यावर सुद्धा बसायला लागलेत। हा व्हिडिओ बघा ना, एका व्हीआयपी गव्हर्नरच्या गाडीसाठी 30 मिनिटं ट्रॅफिक रोखलं जातं आणि त्याच ट्रॅफिक मध्ये हा हतबल नवरा त्या गरोदर पत्नीला हॉस्पिटलला नेण्यासाठी रस्त्यावर बसून अक्षरशः भीक मागतोय। पण या निगरगट्टे व्यवस्थेला याचा जराही पाजर फुटलेला नाही। तिथून त्या नेत्याचा ताफा निघूनही गेला पण याच्याकडे बघितलं गेलं नाही। मग याची जरा लाज नको का वाटायला? अहो, ज्या नेत्याला जनता ओळखतही नाही त्याच्यासाठी तुम्ही आमचा जीव काडीमोल समजता का? हे नेते आहेत ना, आपल्याच मतांवर निवडून येतात हे लक्षात ठेवा। आपल्या टॅक्सच्या पैशांवरती तुमच्या गाड्यांचा ताफा फिरतो आणि मरण मात्र आमच्याच नशिबी। त्यामुळे कृपया तुम्ही स्वतःला देव समजणं बंद करा, कारण तुमच्या अशा ताफ्यांमुळे रुग्णवाहिका अडकतात, गरोदर महिला अक्षरशः रस्त्यावरती विवळतात, पण तरीही तुमचा माज मात्र उतरत नाही। तुमची लोकशाही आहे की हुकुमशाही आमच्यावर? पण एक लक्षात घ्या, आता वेळ आली आहे तुमचा व्हीआयपी माज उतरवण्याची। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ इतका शेअर करा ना की हा आवाज प्रत्येक नेत्याच्या कानठळ्या बसून गेला पाहिजे आणि त्यांना त्यांची जागा कळाली पाहिजे।